जय महाराष्ट्र. सर्वांचं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनल योजना करून लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा डिसेंबरमध्ये म्हणजे याच महिन्यामध्ये हप्ता आला. जाणून घेऊ संपूर्ण बातमी. या म्हणजे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या या नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात आपण महत्त्वाचा अपडेट जाणून घेणार आहोत. त्यामुळं आताच या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे. केंद्र सरकारची पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता दिल्याच्या नंतर आता प्रतीक्षित आहे तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्त्यासाठी. तर या हप्त्याचा संपूर्ण माहिती जाणून घेण्यापूर्वी या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉन जो आहे तो ऑल प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल. चला तर 8व्या हप्त्या संदर्भात अनेक शेतकऱ्यांच्या मनात उत्सुकता आहे. नेमकं काय आहे संपूर्ण अपडेट जाणून घेऊ आणि प्रशासकीय प्रक्रिया काय असते या संदर्भात माहिती, तसेच या डिसेंबर महिन्यामध्ये हप्त्याचं वितरण होणार आहे का या संदर्भात संपूर्ण माहिती. सुरुवातीस प्रशासकीय प्रक्रिया काय असते हप्त्याची ते जाणून घेण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती आहे, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हप्ता वितरणाची जी प्रशासकीय प्रक्रिया असते त्यामध्ये पूर्वनी मागणी सादर करणे गरजेचं असतं. सध्या राज्यामध्ये आपल्याला माहिती आहे हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि या कालावधीमध्ये या अधिवेशनादरम्यान हप्ता वितरणासाठी पूर्वनी मागणी राज्य सरकार जे सरकार आहे राज्य सरकारतर्फे सादर होणं गरजेचं आहे. आणि ते जर झालं नाही तर पूर्वनी मागणीद्वारे ही जी मागणी आहे, हा जो निधी आहे, हा निधी मिळणं आणि मंजूर होणं फार महत्त्वाचं असतं. तर महत्त्वाचं हे अपडेट आहे. दुसरं म्हणजे 8वा हप्ता जो आहे तो डिसेंबरमध्ये येणार होता, पण अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती नाही. लवकरात लवकर यायला पाहिजे, कारण की महत्त्वाचं हप्ता आहे 8वा हप्ता आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात यावा. शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल किंवा पीक विम्याचा प्रश्न प्रलंबित आहे तो सुद्धा शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे. धन्यवाद.